नमस्कार, मी आहे अदिती पाटील आणि काल मी एक हिप्नोसिसची स्क्रिप्ट बनवली इंग्लिशमध्ये, ज्याच्यामध्ये इगो डायनॅमिक्स असं नाव दिलंय त्याला, की टीचर आणि स्टुडंटमधले इगो डायनॅमिक्स. नार्सिसिस्टिक टॉक्सिक टीचर जेव्हा स्टुडंटला काहीतरी डिस्करेजिंग, क्रिटिसायझिंग किंवा एकदम भस्कन काहीतरी बोलतो, ओरडून काहीतरी बोलतोय आणि त्या मुलाच्या मनावर त्याचा खूप जास्त परिणाम होतोय. त्याचं जे सेन्स ऑफ सेल्फ वर्थ आहे, म्हणजे स्वतःच्या मनात स्वतःची असलेली जी प्रतिमा आहे, स्वतःच्या मनात स्वतःची असलेली किंमत आहे, ती कम्प्लिटली डिस्ट्रॉय होणार त्या ठिकाणी. ज्यावेळी ते टीचर त्याच्यावर ओरडतात आहे, तो व्यक्ती म्हणजे तो स्टुडंट फक्त एक प्रश्न विचारतोय त्या टीचरला आणि टीचर ओरडतात, तेव्हा त्याच्या मनात काय बिलीफ बनतो, की याच्यापुढे मी कुठलंही सेशन असो, कुठलंही लेक्चर असो किंवा कोणताही वर्कशॉप असो, मी कधीच प्रश्न विचारणार नाही. असा बिलीफ बनतो आणि नेक्स्ट टाइम पासून तो व्यक्ती हळूहळू ना तो गप्प राहायला लागतो. म्हणजे त्याच्यामधला जो बोलकेपणा आहे, त्याच्यामधली क्युरिओसिटी आहे ना, ती त्या टीचरने तिथंच मारून टाकलेली आहे. सो त्याच्यासाठी ही स्क्रिप्ट आहे आणि आता मी ती स्क्रिप्ट मराठीमध्ये सुद्धा बनवणार आहे. तर ही स्क्रिप्ट लहान मुलांसाठी आहे का? तर नॉट नेसेसरी. ही स्क्रिप्ट मोठ्या माणसांसाठी आहे, ज्यांच्यामध्ये असलेला लहान मुलगा, जो लहान असताना तर खूपच चौकस बुद्धी, हुशार होता, पण आता तो स्वतःला ऑडियन्स समजत आहे, ॲव्हरेज समजत आहे, की आपण तर ॲव्हरेज पर्सन आहोत, आपण काही हुशार नाही आहोत. आणि जसं गुरंढोरं एक अनुयायी किंवा फॉलोअर्स आणि एका गर्दीत हरवून गेलेले आहात तुम्ही, त्या गर्दीतून बाहेर येऊन पुन्हा हिरो बनण्यासाठी, हिरो व्हर्जन लाईफ जगण्यासाठी ही स्क्रिप्ट आहे. तर आपण या स्क्रिप्टमध्ये काय करणार आहोत, तुम्ही ॲज अ ॲडल्ट व्हर्जन स्वतःला बघू शकता किंवा ॲज अ तो मुलगाच तुम्ही बघू शकता स्वतःला. आणि तो मुलगा त्या टीचरशी जाऊन बोलतोय आणि त्या टीचरला जाऊन सांगतोय, की त्या टीचरचं कसं चुकलेलं आहे, की कोणाचंही सेन्स ऑफ सेल्फ वर्थ, स्वतःच्या मनात असलेली स्वतःची प्रतिमा, स्वतःच्या मनात असलेली स्वतःची किंमत कमी व्हावी असं कोणाशीही वागू नये कोणीही. प्रत्येक व्यक्ती रिस्पेक्ट डिझर्व करतो आणि तुम्ही जर प्रश्न विचारतात आहे, तर त्याच्यात इतक्या रागाने रिॲक्ट करण्याचं काहीच गरज नव्हती. सो तुमचे फ्रस्ट्रेशन, तुमच्या पर्सनल लाईफचे फ्रस्ट्रेशन बाजूला ठेवून तुम्ही ॲज अ टीचर मला प्रॉपर गाईड करायला पाहिजे होतं, माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला पाहिजे होती, हे त्या टीचरला सांगायचं आहे. आणि असं सांगायचं आहे, की आजूबाजूचे सगळे स्टुडंट्स, सगळे लोक बघतात आहेत, त्या लोकांना पण रिअलाइज होतंय आणि त्यांना तुमचा अभिमान वाटतोय, की तुम्ही त्या टीचरला जाऊन हे कन्फेस केलेलं आहे. त्या टीचरला गिल्टी फील होतंय आणि त्या टीचरला सॉरी फील होतंय. ती टीचर किंवा तो टीचर व्यक्ती जो कोणी आहे, तो तुम्हाला सॉरी म्हणतोय आणि त्यांना रिअलाइज होतंय, की तुम्हाला किती डीप लेवलला हर्ट झालेला आहे आणि तुमच्या मनावर, तुमच्या पर्सनॅलिटीवर त्याचा किती डीप लेवलला परिणाम झालेला आहे, हे त्यांना रिअलाइज होतंय. असं मी त्या स्क्रिप्टमध्ये व्हिज्युअलाइज करवते तुम्हाला. आणि मग तुम्हाला प्राऊड फील होतं त्याच्यानंतर, की टीचर किंवा तो व्यक्ती, टीचर जो कोणी आहे, तो व्यक्ती तुम्हाला सॉरी म्हणतो. सगळे लोक तुमच्यासाठी टाळ्या वाजवतात. तुमच्या आजूबाजूला जे लोक आहेत ना, स्टुडंट्स आहेत, टीचर्स आहेत, इतर टीचर्स, बाकीचे सगळे लोक जे बघणार आहेत ते तुमच्यासाठी टाळ्या वाजवतात. त्यांना तुमचा अभिमान वाटत आहे. सो त्या सगळ्या गोष्टीमुळे ना तुमचा कॉन्फिडन्स, तुमचा जो आत्मविश्वास आहे तो इतका वाढणार आहे आणि तुमच्या मनामध्ये एक पॅराडाईम शिफ्ट होणार आहे, की मी तर माझ्या जागी अगदी बरोबर होतो, माझं काहीही चुकलेलं नव्हतं, आय वॉज राईट. सो नेक्स्ट टाइम तुम्ही जितक्याही वर्कशॉप्समध्ये जाल, सेमिनार्समध्ये जाल, सेशन्समध्ये जाल, तिथे तुम्ही स्वतःला कमी समजणार नाही, कमी लेखणार नाही. म्हणजे प्रश्न विचारायच्या आधीच जाऊ दे मी प्रश्न विचारायला आणि समोरची टीचर परत रागाने किंवा उद्धटपणे काहीतरी मला बोलेल आणि सगळ्यांसमोर ह्युमिलिएट करेल, ही जी भीती बसली होती ना लहानपणी, ती भीती निघून जाईल आणि याच्या पुढे तुम्ही कॉन्फिडेंटली प्रश्न विचाराल. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ज्या काही शंका आहेत त्या तुम्ही विचारू शकाल. नाही तर तुमच्यामध्ये बुजरेपणा जो आलेला आहे ना, तो त्या इव्हेंटमधून, त्या इन्सिडेंटमधून, ज्या लाईफमध्ये तो एक इन्सिडेंट झाला, तिथून आलेला जो बुजरेपणा आहे ना, तो घालवण्यासाठी ही स्क्रिप्ट आहे. तर आता मी इंग्लिशमध्ये ऑलरेडी स्क्रिप्ट टाकलेली आहे. तुम्हाला जर इंग्लिश समजत असेल चांगल्या पद्धतीने तर ती स्क्रिप्ट तुम्ही ऐका, हिप्नॉसिस ऐका. आणि नाहीतर मी मराठीमध्ये सेम व्हिडिओ क्रिएट करणार आहे, तो तुम्ही पुढे जाऊन बघू शकता. जर तुम्हाला हा सगळा कन्सेप्ट पटला असेल, आवडला असेल तर लाईक करा.
चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि अजून काही क्वेरीज सजेशन्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.